नमस्कार मित्रांनो, राजू पवार ऑफिशियल H1W या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्या लोकांकरिता जे लोक दिव्यांग आहेत किंवा विधवा सेवानिवृत्ती वेतन योजना आहे, अशा ज्या काही योजना मिळतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, त्या सगळ्या गव्हर्नमेंट योजनेविषयी म्हणजेच विशेष करून संजय गांधी निराधार योजना याविषयी आज या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. मित्रांनो, काय ऑलवर सेट करून घ्या. नोटिफिकेशन घंटीचं बेल आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. स्वार्थपुरता हा व्हिडिओ बघू नका, कारण जो प्रॉब्लेम तुम्हाला आलेला आहे कदाचित तो प्रॉब्लेम इतरांनासुद्धा असू शकतो. तर सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे. ज्या लोकांना संजय गांधी निराधार योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, या योजनेअंतर्गत ज्या ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत अशा लोकांकरिता माहिती आहे. सर्वप्रथम ज्या ज्या लोकांची पेन्शन आलेली आहे अशा लोकांकरिता आनंदाची बातमी आहे मित्रांनो, की संजय गांधी निराधार योजना 2025 अंतर्गत जे काही लाभार्थी आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला आहे आणि काही अशी लाभार्थी आहेत की त्यांच्या खात्यावर अजूनही पैसा आलेला नाही. मग अशी व्यक्ती आहेत कोण, त्याविषयी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल अशांना परत एकदा विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉन नोटिफिकेशनवर सेट करा, कारण वेळोवेळी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. दररोज संध्याकाळी 6 वाजता या चॅनलवर व्हिडिओज अपलोड होत असतात आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्यायचा आहे, जेणेकरून इतर लाभार्थी या लाभापासून वंचित राहू नये. याकरिता तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे. काय करायचं आहे? सबस्क्राईब, कमेंट आणि व्हिडिओला लाईक. आता वळूया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे. तर मित्रांनो, ज्या ज्या लोकांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत अशा लोकांनी घाबरून जायचं नाही. अशा लोकांकरिता एक उपाय आहे. महाराष्ट्र शासनाने हा उपाय म्हणजे परिपत्रक मे 2024 या वर्षी काढलेलं आहे आणि जून जुलै मध्ये या परिपत्रकावर सर्व तालुका, जिल्हा, ज्या ठिकाणी तहसीलदार वगैरे आहेत अशा सर्वच ठिकाणी पत्रकाद्वारे यांना कळवण्यात आलेलं आहे की आता DBT पोर्टल अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना पेन्शन वाटप होणार आहे. पूर्वी काय असायचं मित्रांनो, की आपल्याला तहसील कार्यालयामार्फत पैसे मिळायचे, पण आता असं नाही. तर आता सरळ DBT अंतर्गत पैसे मिळणार आहेत. DBT याचा अर्थ होतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे सरळ खात्यावर जमा होणार. अगोदर पण खात्यावरच जमा व्हायचे, पण आता मंत्रालयामार्फतच पैसे आपल्याला प्रत्येक महिन्याला न चुकता तारीख दिलेली आहे. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला संजय गांधी निराधार पेन्शन योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन असेल, अशा ज्या काही योजनेअंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना थेट DBT अंतर्गत पैसा देण्यात येणार आहे. आता करायचं काय आहे? ज्या लोकांच्या खात्यावर पैसे अजून आलेले नाहीत किंवा या लाभापासून वंचित आहेत अशा सर्व लाभार्थ्यांनी एक काम करायचं आहे की आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे लोक जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात अशा लोकांनी
आपापल्या तहसीलदारामध्ये जायचं आहे आणि सोबत घेऊन जायचे कागदपत्रे काय आहेत मित्रांनो? सोबत घेऊन जायचं आहे तुम्हाला आधार कार्ड, बँक डिटेल आणि मोबाईल क्रमांक. कशाकरिता? अशा लोकांना एक काम अजून करायचं आहे. जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर लवकरात लवकर हे काम तुम्ही करून घ्यायचं आहे. हे केल्यानंतरच मग तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन मोबाईल जो नंबर तुम्ही लिंक केलेला आहे तो मोबाईल क्रमांक, आधार कार्ड, बँक डिटेल. मग बँक डिटेल याचा अर्थ जो खाते क्रमांक तुम्ही तहसील कार्यालयामध्ये फॉर्म अप्लाय केला होता, बरोबर ना, तोच अकाउंट तहसील कार्यालयामध्ये घेऊन जायचा आहे आणि OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येईल. DBT झाल्यानंतर DBT म्हणजे तिथूनच ऑनलाईन करायचं आहे. अजून 45% महाराष्ट्रामध्ये DBT व्हायचीच आहे. 55%च हे काम पूर्ण आजपर्यंत झालेलं आहे. ज्या लोकांना पैसा अजून आलेला नाही अशा लोकांनी हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ही होती एक आजची धक्कादायक सूचना. तर मित्रांनो, मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम, जय श्रीराम.